गुड मॉर्निंग फ्रेंड्स. तर आज आपण निघतोय मुर्डेश्वर वरून गोव्याच्या दिशेने. अराउंड 200 किलोमीटर डिस्टन्स आहे इथून. तर हे काही नाही, जास्त काही डिस्टन्स नाही असं. 4 तास लागतील पोचायला. बाकी रात्री तिकडे थोडासा पाऊस झाला, त्याच्यामुळे वातावरण जरा थोडंसं दमट आहे. ॲज इट इज ह्युमिड तर असतंच, पण आज जरा जास्त दमट आहे, त्यामुळं घाम खूपच जास्त येतोय. त्यामुळं वरी गाडीवरती बसल्यावरती छानच वाटेल. तर चला मग, अशा पद्धतीने आपण निघतोय आज. बाय बाय करून महादेवाला. जाताना आपण गोकर्ण महाबळेश्वराचं महादेवाचं दर्शन पण घेऊन पुढे निघूयात. बाकी स्टे म्हणाल तर स्टे छान होता. हा थोडासा कॉस्टली होता, बट स्टे छान होता. चला मग निघूयात आपल्या पुढच्या प्रवासाला. आजचा शेवटचा स्ट्रेच आउट गोव्याच्या दिशेने. इथून आपल्याला हा स्ट्रेटच रोड आहे लेफ्ट साइडला. सो वी आर टर्निंग टू द लेफ्ट. मार्केट भरलेलं आहे तिथे. मला वाटतं माशांचं मार्केट असेल ते. हो, येस, फिश मार्केट इज देअर. खूप सुंदर असं दिसतंय. आणि रस्त्याच्या बाजूनं सुपारीची झाडं आहेत, आंब्याची झाडं आहेत. बाकी हा थोडासा घाट रस्ता, बाजूने नदी वाहते, प्लस ग्रीन एरिया आहे. आणि बीच पण सुरू होतोय अशामध्ये, म्हणजे ती नदी आपण क्रॉस करतोय. कारवार, पनवेल, शिरसी, नाशिनी नदी. वाव, सुंदर, अप्रतिम असा नजारा. कारवार, वी हॅव टू गो स्ट्रेट. मित्रांनो, अशा प्रकारे आपलं गोकर्ण महाबळेश्वराचं दर्शन झालेलं आहे. आणि आता आपण निघतोय पुढच्या प्रवासाला, जे की आहे पणजी गोवा. तिथून आपल्याला एक अराउंड 150 किलोमीटर yet to go. तर चला मग निघूयात आपण आपल्या पुढच्या प्रवासाच्या दिशेने. मित्रांनो, आपण क्रॉस करतोय गोकर्ण आणि निघतोय गोव्याच्या दिशेने. अजून आपल्याला पोहोचायला 2.25 तास, म्हणजे ऑलमोस्ट 4:30 होतील किंवा 5 वाजतील. आपण एखादा ब्रेक पण घेऊ तर तो टाइम पण त्याच्यामध्ये ऍड होईल. तर अशा पद्धतीने आपण निघालो. दर्शन आपलं खूप छान झालं. 2 तास गेले दर्शनाला, बट सगळं खूप छान दर्शन झालं. त्यामुळं एव्हरीथिंग इज गुड, नो वरी. तर चला मग आपण निघतोय पुढच्या प्रवासाला. जरा थोडस बाहेर पडतो. गुगल मॅप आपल्याला कुठल्या तरी गल्ली कोणाला घेऊन चाललाय, पण रस्ता ठीक आहे, त्यामुळे जाऊ द्या. कुठून बी नाही, फक्त गोव्याला पोहोचव, तसं पण पोहोचव, नो इश्यूज. विमानाचा मार्ग दाखवला तरी चालेल, की इथून उडी मार, डायरेक्ट तिथं जाईल तरी पण आम्ही जाऊ. हमको कोई दिक्कत नाही.
थोड्याच वेळात आपण हायवेला कनेक्ट करू अराउंड 3-3.5 किलोमीटर नंतर. तोपर्यंत असाच मस्त निसर्गाच्या गल्लीबोळातनं आपल्याला रस्ता काढलाय गुगल मॅपने. बाकी सगळ्या आंब्याच्या बागा दिसतात. आंबे कुठे दिसत नाहीत पिकलेले, फक्त आता जस्ट म्हणजे अजून पिकायला सुरुवात व्हायची आहे अशा पोझिशन मध्ये आहेत ते. मित्रांनो, सी द रोड इज एक्स्ट्रीमली ऑसम. सुंदर असा नजारा काळी रिव्हरचा. 2 मिनिटामध्ये आपण क्रॉस करतोय कर्नाटका स्टेट आणि इंटर करतोय गोवा स्टेट मध्ये. बोलून आनंद वाटतोय की आपल्या ट्रिप मधलं हे आणखी एक राज्य ज्याच्यामध्ये आपण अजून एक लिस्ट ऍड झालं गोवा. म्हणजे ऑलमोस्ट 5 स्टेट वी हॅव कवर्ड. वेलकम टू गोवा फॉरेस्ट डिपार्टमेंट. अशा प्रकारे मित्रांनो आपण इंटर केलेलं आहे गोवा राज्यामध्ये. and just our destination is 90 kilometers from here, so enjoy the ride. चलो. तर अशा प्रकारे आपण घेतला होता एक शॉर्ट ब्रेक, टी ब्रेक. इथून पणजी आहे 68 किलोमीटर and our destination is 79 kilometers from here, so it's showing 1 hour 47 minutes. It will take 2 hours almost to reach, so let's go for the final stage of the today's ride. अशा प्रकारे मित्रांनो आपण पोहोचलोय गोव्याच्या एक सुंदर अशा ब्रिज वरती. तर मग चला एन्जॉय करूया हा सुंदर असा नजारा. King. Yes, I'm really lucky to drive here. अजून काय पाहिजे जीवनात. सस्पेन्शन ब्रिज आहे मस्त. ना 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 ना. खूप सुंदर. गोव्याचे रस्ते खरंच खूप सुंदर आहेत. हवेचा फ्लो एवढा येतोय ना, विंड प्रेशर मुळे असं इकडे ढकललं जात आहे, एवढं प्रेशर आहे. डोंगरी on left side we have to go straight.
आपण पोहोचतोय कलिंगूटच्या बीच जवळ आपल्या हॉटेलला जस्ट 550 meters फ्रॉम हिअर.